सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार भक्तांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज शारदीय नवरात्र उत्सवातील सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची तिथी, कारण आज आहे दुर्गा अष्टमी। बघा, अष्टमी तिथी ही फक्त माता लक्ष्मीसाठी, कुलदेवीसाठी समर्पित आहे। नवरात्रात प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व आहे। त्यापैकी दुर्गा अष्टमी ही तिथी उच्च कोटीची मानली जाते। जे लोक एरवी काही करत नाही किंवा नवरात्रातही काही करत नाही, ते लोक दुर्गा अष्टमीच्या दिवशी व्रत धरतात, वेगवेगळ्या सेवा करतात। असं म्हटलं जातं, अष्टमीला जर तुम्ही व्रत धरलं तर संपूर्ण 9 दिवसाचं जे फळ आहे ते प्राप्त होतं, मनातील इच्छा पूर्ण होतात, कुलदेवी जागृत होते आणि तुमच्यावरती कायम तिची कृपादृष्टी राहते। आता सकाळपासून आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सेवा, उपाय हे सगळं काही झालं असेल, बऱ्याच लोकांना इच्छा असूनही वेळ मिळाला नसेल। मग अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे। आज अष्टमी तिथीपासून या 8 पैकी एक जरी वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवली किंवा तुम्ही जर तुमच्या जवळ ठेवली तर तुमचा भाग्योदय व्हायला सुरुवात होईल। बिघडलेलं जे नशीब आहे ते पूर्वरत होईल, सतत येणारी संकट दूर होतील, कुलदेवीची कृपा राहील, दारिद्र्याचा नाश होईल आणि अखंड तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ जो आहे तो वाढत राहील। आता बघा, सगळ्यात पहिली वस्तूची मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे आपल्यापैकी असंख्य लोकांनी घटाजवळ असेल, कुलदेवीच्या समोर असेल किंवा श्रीयंत्राच्या समोर असेल, एखादं तरी लवंग अर्पण केलं असेल। सगळ्यांनाच माहिती आहे की लवंग हे पैशाला खेचून आणतं, लवंग हे माता लक्ष्मीला प्रसन्न करतं। बघा, आपण या 8 दिवसांमध्ये 1, 2, 4, 5 काहीतरी लवंग जर घटासमोर किंवा आपल्या देवघराच्या मध्ये अर्पण केलेले असतील तर दुर्गा अष्टमीच्या दिवशी तुम्हाला त्यातले 2 लवंग उचलायचे आहेत। किती? 2 लवंग उचलायचे। 2ही लवंगांना मौली धागा म्हणजे ज्याला आपण लाल धागा म्हणतो किंवा रेशमी धागा म्हणतो, हा धागा बांधायचा। आता 2ही लवंगांची एक छान जुडी बनवायची। ही तयार केलेली लवंगांची जुडी जी आहे ती आपल्या उजव्या हातात घ्यायची, हाताची मूठ बंद करायची, माता लक्ष्मीला आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा सांगायची। सुख समृद्धी हे प्राप्त अखंड राहावं, घरामध्ये कायम सौख्य राहावं, पैशांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सुटल्या जाव्या आणि पैसा जो आहे तो चहूबाजूंनी तुमच्याकडे यावा, असं माता लक्ष्मीला तुम्हाला सांगायचं आहे। आणि या 2ही लवंगांची जुडी म्हणजे ही लवंगांची जुडी, या 2ही लवंगा आज अष्टमी तिथीपासून आपल्या जवळ ठेवायच्या। कमीत कमी 21 दिवस ही लवंगांची जुडी जर तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली, तुम्हाला सांगते 21 दिवसांमध्ये तुमच्या ज्या काही पैशांच्या समस्या होत्या किंवा ज्या काही अडचणी होत्या त्या दूर होतील, मनातील इच्छा पूर्ण होतील, पैशांची कामं पटापट होतील। आता दुसरी वस्तू बघा, आपण माता लक्ष्मीच्या समोर असेल, घटाच्या समोर असेल, कळस स्थापन केला असेल तर अगदी त्याच्या समोर असेल आपण एक तरी नाणं ठेवलं असेल, 1 रुपयांचा सिक्का असेल, 5 रुपयांचा असेल, कुठलाही। आज अष्टमी तिथीला तोच सिक्का तुम्हाला तिथून उचलायचा आहे, ठीक आहे। हा सिक्का तुम्हाला उचलून एका लाल रंगाच्या कापडावरती ठेवायचा आहे। लाल छोटं कापड घ्या, त्याच्यावरती हा सिक्का ठेवा आणि त्या सिक्क्याच्या वरती हळदीचं स्वस्तिक काढा। हळद घ्या, त्यात 1 थेंबभर पाणी घाला, हळद ओली करा आणि हळदीचं स्वस्तिक काढा, ठीक आहे। आता हळदीने स्वस्तिक काढलेला हा सिक्का त्या लाल कापडात घट्ट बांधा आणि हा सिक्का आज अष्टमी तिथीपासून आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या कपाटात ठेवा। या उपायाने सुद्धा तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतील, पैशांची जी काही कामं अडलेली होती ती मार्गी लागतील। आता तिसरी वस्तू मी तुम्हाला सांगतेय, बघा आपण या नवरात्रीमध्ये एक तरी कवडी किंवा एका तरी कवडीची पूजा केली असेल। आज अष्टमी आहे त्यामुळे बऱ्याच लोकांनी कवड्यांची पूजा केली असेल, तर बऱ्याच लोकांनी घटस्थापनेपासून पूजा केली असेल। तुम्ही जर तुमच्या देवघरामध्ये एक तरी कवडी अर्पण केलेली असेल, ठीक आहे, तर ती कवडी तुम्हाला उचलायची आहे। ही कवडी तुम्हाला एका छोट्याशा भांड्यामध्ये घ्यायची आहे। छोटं तुम्ही प्लेट घेऊ शकता, एखादी वाटी असते बघा ती घेऊ शकता, पण त्यामध्ये तुम्हाला तांदूळ घालायचे आहेत। त्या प्लेटमध्ये किंवा त्या वाटीमध्ये तुम्हाला तांदूळ घालायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला ही कवडी ठेवायची आहे। आता ही तांदळाची जी वाटी आहे
ती तुम्हाला तुमच्या घरातील उत्तर दिशेला ठेवायची आहे. आपल्या घराच्या आतमध्ये जो उत्तर भाग आहे त्या उत्तर भागात ठेवायची आहे. ही कवडी कायम धन धान्य यामध्ये बरकत आणेल, घरात असणाऱ्या नकारात्मक शक्तीला घराच्या बाहेर काढेल. ही कवडी कायम तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती करेल. सगळ्यांनाच माहिती आहे कवडी म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आहे. अष्टमी तिथीला कवडीची सेवा किंवा कवडीचा उपाय हा लाखात एक आहे. बघा, उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा आहे. जर तुम्ही या लक्ष्मीच्या दिशेला हीच कवडी लक्ष्मी ठेवली तर लक्षात ठेवा तुमच्याकडे धन नेहमीच येत राहील, घरात बरकत येईल. आता चौथी जी वस्तू आहे ती म्हणजे सुपारी. सुपारी प्रत्येक शुभ कार्यात वापरली जाते. सुपारी जी आहे ती नेहमी शुभतत्वाचे फळ देते. दैवी शक्ती सुपारीत आहे असे म्हटले जाते. एखाद्या देवाची जेव्हा कमतरता असते तेव्हा आपण सुपारी ठेवून ती पूजा करतो, ती कमतरता भरून काढतो. म्हणजे देवा इतकं महत्त्व या सुपारीला दिलं जातं. आता आपण जर सुपारी या नवरात्रीमध्ये आपल्या घटाच्या समोर किंवा देवघरात ठेवलेली असेल तर तीच सुपारी तुम्हाला अष्टमी तिथीला तिथून उचलायची आहे. सुपारी उचलल्यानंतर तुम्हाला त्या सुपारीला बघा, त्या सुपारीला हळदी कुंकू लावायचं आहे. एक बोट हळदीचं लावायचं, एक बोट कुंकूचं लावायचं. आणि ही जी सुपारी आहे ती उजव्या हातात घ्यायची. हाताची मूठ बंद करायची. माता लक्ष्मीला आपली जी काही इच्छा असेल ती सांगायची. ज्यासाठी तुम्ही त्या देवघरातून घटासमोरून ही सुपारी उचलत आहात ती तुमची इच्छासुद्धा माता लक्ष्मीला सांगायची. आणि त्याच्यानंतर ही जी सुपारी आहे ही सुपारी एका लाल कापडामध्ये बांधायची. लाल कापडात बांधलेली ही सुपारी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतल्या बाजूत लावायची. घराचा मुख्य प्रवेशद्वार बघा, आपला मुख्य दरवाजा, त्याच्या आतल्या बाजूला लावायची. कायम तुमच्या घरामध्ये फक्त लक्ष्मी येत राहील. कायम तुमच्या घरात चांगल्या गोष्टी घडतील. तुमच्या घरातील क्लेश कलह कुठेतरी कमी होतील. घरामध्ये चहूबाजूने पैशांच्या वाटा मोकळ्या होतील. जे काही घरामध्ये वाईट आहे तर ते घराच्या बाहेर जाईल. आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे बघा, आपण सगळ्यांनीच आपल्या देवघरामध्ये तांदूळ ठेवले असतील. तुम्ही घटाच्या खाली ठेवले असतील, तुम्ही अखंड कळसाच्या खाली ठेवले असतील, तुम्ही दिव्याच्या खाली जो दिवा आपण लावलेला त्याच्या खाली ठेवले असतील किंवा माता लक्ष्मीच्या खाली ठेवले असतील. म्हणजे आपण देवघरामध्ये थोडेसे तांदूळ अर्पण तरी केले असतील किंवा देवघरात जी काही पूजा केलेली असेल त्या पूजेच्या खाली तरी आपण ते तांदूळ ठेवलेले असतील. यातले एक चिमूटभर तांदूळ तुम्हाला उचलायचे आहे. किती चिमूटभर, अत्यंत थोडेसे तांदूळ तुम्हाला उचलायचे आहेत. आणि हे जे तांदूळ आहे ते तुम्हाला चांदीच्या डबीत ठेवायचे आहेत. ज्यांच्याकडे चांदीची डबी आहे त्यांनी चांदीच्या डबीत ठेवा. त्याच्यावरती आपल्या घरामध्ये जर केशर असेल तर केशराच्या काड्या घाला. ज्यांच्याकडे चांदीची डबी नाही आहे त्यांनी लाल किंवा हिरव्या रंगाचं कापड घ्या आणि त्या कापडामध्ये हे तांदूळ घाला. त्या तांदळाच्या वरती 2 ते 4 केशराच्या काड्या घाला आणि हे जे कापड आहे त्याला घट्ट गाठ मारा. ठीक आहे. आता ही तयार केलेली जी पोटली आहे ती आपल्या हातात घ्या. आपल्या हातात घेऊन एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणा आणि ही तांदळाची पोटली किंवा तांदळाची जी चांदीची जी डबी आहे ज्यात तांदूळ घातलेला आहे ते आपल्या रात्री झोपताना उशीखाली ठेवा. रोज रात्री झोपताना आपल्या उशीखाली असले पाहिजे. सकाळी उठलात आंघोळ केली की ते देवघरात ठेवायचं. याने काय होईल, तुमचं जे झोपलेलं भाग्य आहे ते जागून उठेल. जे काही आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मक होतं ते निघून जाईल. संकट, क्लेश, कलह, दुःख सगळ्याचा नाश होईल आणि मनातील इच्छांची पूर्तता होईल. लक्ष्मी कायम प्रसन्न राहील. तुमच्या आयुष्यात नेहमी सकारात्मकता येईल. त्यानंतरची पुढील जी वस्तू आहे ती म्हणजे कुंकू. आपल्यापैकी 99% लोकांनी यावेळेस कुंकुमार्चनची सेवा सुरू केलेली आहे. बघा, जर तुम्हीही या नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन करत असाल तर आज अष्टमी तिथीला तेच कुंकू देवीवरील किंवा देवीच्या समोर असणार तेच कुंकू तुम्हाला एक चिमूटभर उचलायचं आहे. अत्यंत थोडंसं एक चिमूटभर कुंकू तुम्हाला तिथून उचलायचं आहे. एका छोट्याशा डबीमध्ये ते कुंकू तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे. हे कुंकू त्या डबीमध्ये ठेवून तुम्हाला त्या डबीमध्ये एक सोन्याची वस्तू ठेवायची आहे. आता छोटंसं कानातलं असेल, एखादी छान अशी अंगठी असेल, काही एखादा सोन्याचा मणी जरी असेल तरीही चालेल. फक्त एक सोन्याची छोटीशी वस्तू तुम्हाला त्या कुंकवाच्या वरती ठेवायची आहे. डबीचं झाकण तुम्हाला लावायचं आहे आणि कुंकू आणि सोनं असणारी डबी तुम्हाला तुमच्या कपाटात ठेवायची आहे. व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवायचे आहे. कायम बरकत येत राहील, यश मिळत राहील, कायम लक्ष्मीची प्राप्ती तुमच्यावरती होईल. बघा, खूप साधा उपाय आहे पण लाखात एक आहे. नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. जेवढ्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्यापैकी एक जरी वस्तू तुम्ही आज अष्टमी तिथीपासून आपल्यासोबत ठेवली तरी खूप आहे. श्री स्वामी समर्थ.